नवऱ्यातला जो बदल आहे तो माझ्या बहिणीतला बदल आहे तो. माझी बहीण कदाचित आज जिवंत आहे ना, ती तुमच्यामुळे. मी तुम्हाला खूप मनापासून थँक्यू म्हणते. नमस्कार, मी प्रज्ञा आशिष राऊत, राहायला विक्रोळी, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करते. गुरुवेद दीक्षाबरोबरचा प्रवास असा आहे ना, म्हणजे असं म्हणता येईल की पेशंट म्हणून आलो होतो, पण मग नातं गुरु शिष्याचं प्रस्थापित झालं होतं. असं की मला कोणीतरी गुरुवेद दीक्षाचा रेफरन्स दिला होता, म्हणून मी यूट्यूबवरती सगळे व्हिडिओ बघितले. यूट्यूबवरती व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं, हां ठीक आहे, ह्या व्यक्तींना आपण जाऊन भेटलं पाहिजे. आणि मला वाटतं माझा निर्णय हा योग्य होता. आज आहे 21 जुलै 2024, गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. आज आमची 3rd डिग्रीची दीक्षा झाली आहे. मला ॲक्च्युली सांगितलं होतं सरांचा रेफरन्स कोणीतरी माझ्या बहिणीच्या काउन्सिलिंगसाठी, पण बहीण माझी US ला गेली, त्यामुळे बहिणीचं काउन्सिलिंग झालंच नाही. पण माझ्या मिस्टरांना मला असं वाटलं की काउन्सिलिंगची गरज आहे, म्हणून मी पहिल्यांदा मिस्टरांना घेऊन आली. माझ्या मिस्टरांना 5 मिनिटंसुद्धा डोळे बंद करून बसता येत नव्हतं. ते इतके अशांत होते ना. म्हणजे जेव्हा मी प्रेग्नंट होती त्यावेळेला आम्ही गर्भसंस्काराच्या क्लासला गेलो होतो. माझ्या मिस्टरांनी नकार दिला. ते 5 मिनिटंसुद्धा बसणे सरांना खूप चांगलं माहिती आहे. पण जेव्हा सरांकडे मी त्यांना म्हटलं काउन्सिलिंगच्या रूपात, सर जेव्हा त्यांना भेटले त्यावेळेला ते खूप बदलले काउन्सिलिंगमध्ये. म्हणजे मला त्यांच्यातला फरक प्रकर्षाने जाणवला. माझ्या मिस्टरांचं काउन्सिलिंग करताना मी सरांकडे यायची. सर ज्या पद्धतीने काउन्सिलिंग करायचे ना, त्या पद्धतीने बघून मला वाटायचं सर काहीतरी वेगळं काउन्सिलिंग करतात, सर काहीतरी वेगळं समजवतात, वेगळं सांगतात. सरांकडे ते रेकी शिकल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप फरक झाला. मी स्वतः प्राणिक हिलिंग शिकलेली आहे अराटिकपर्यंत. मी स्वतः रेकी शिकलेली आहे 2nd डिग्रीपर्यंत. पण तरीसुद्धा मला आत्मसारखं वाटायचं की गुरु असा असायला पाहिजे सरांसारखा, की तो गुरु आपल्याकडनं करून घेईल. आत्तापर्यंत गुरु मिळाले त्याने सोडून दिलं. त्यामुळे एक म्हणतात ना की ते साधना म्हणा किंवा करण्याची जी वृत्ती होती ना, ती कुठेतरी सुटत गेली. मग सरांकडे माझे मिस्टर रेकी शिकले आणि जेव्हा त्यांच्यातला फरक मी नोटीस केला तेव्हा वाटलं नाही, आपण पण सरांकडे परत रेकी शिकायला पाहिजे. आणि म्हणून मी सरांकडे रेकी शिकायला आले. पण सरांची शिकवण्याची हतोटी, भले सर रागवतात पण ते रागवणं आमच्याच हिताचं असतं, आम्हाला कळतं. आणि त्यामुळे मग साधना करायला मजा यायची. आणि सरांची मी खूप मनापासून आभारी आहे. म्हणजे सर, मला माहिती आहे माझ्यातला नवऱ्यातला जो बदल आहे तो माझ्या बहिणीतला बदल आहे तो. आणि मला हेही माहिती आहे की तिला तिची साधना तरुण नेणार आहे. माझी बहीण कदाचित आज जिवंत आहे ना, ती तुमच्यामुळे. मी तुम्हाला खूप मनापासून थँक्यू म्हणते.